महिला अत्याचाराच्या प्रकरणाने गोत्यात सापडलेल्या अशोक खरातचे नवनवे कारनामे समोर येत आहेत। मागील 5 दिवसांपासून खरातची एसआयटी चौकशी सुरू आहे। तसंच नाशिक गुन्हे शाखेने खरातची झाडझडती सुरू केली आहे। याच चौकशीतून खरातचे नवनवे रूप सध्या समोर येत आहे। सुरुवातीला महिला अत्याचारी म्हणून समोर आलेला खरात अनेक गुन्हेगारी कृत्य करत असल्याचं उघड झालंय, ज्यात श्रद्धेच्या आडून महिलांवर लैंगिक अत्याचार, हनी ट्रॅपचं जाळं आखून उद्योजकांना लुबाडण्याचं काम, तसंच आता श्रीमंत नेते उद्योजकांचे काळे पैसे पांढरे करण्याचं कामही खरात करत असल्याची शक्यता वर्तवली जाते। त्याच्यावर तसे आरोप होत आहेत। त्यामुळे चौकशी समितीचं त्या दृष्टीने तपास सुरू केल्याचंही कळतंय। खुनाचे आरोप, शेतकऱ्यांना धमकावणं, त्याच्या जमिनी बळकावणं, गावची निधी स्वतःच्या ट्रस्टसाठी वळवणं, शेतकऱ्यांसाठी असलेलं पाणी स्वतःच्या मालमत्तांसाठी वापरणं, काळ्या जादूची भीती दाखवत भाविकांना लुबाडणं, बुवाबाजी करून लोकांना गंडवणं, असे अनेक प्रकार या भोंदू अशोक खरातनं केल्याचं समोर आलंय। त्यामुळे अशोक खरातची ही कृत्य 10 तोंडी रावणाची बरोबरी करणारी असल्याचं सुद्धा समोर येत आहे। नाशिक जिल्हा बालेकिल्ला सध्या एसआयटी चौकशी समितीने त्या दृष्टीने तपास सुरू केलेला आहे। अनेक आरोप या खरातवर केले जात आहेत। तर आपण सध्या पाहतोय यावेळी खुनाचे आरोप, शेतकऱ्यांना धमकावणं, त्यांच्या जमिनी बळकावणं, गावचा निधी स्वतःच्या ट्रस्टसाठी वापरणं, शेतकऱ्यांसाठी असलेलं पाणी स्वतःच्या मालमत्तांसाठी वापरणं, काळ्या जादूची भीती दाखवून लोकांना लुबाडणं, महिलांवर अत्याचार करणं, बुवाबाजी करून लोकांना गंडवणं, असे अनेक प्रकार या अशोक खरातकडून करण्यात आलेले आहेत।